निवडणुकीच्या आज निकालाच्या निमित्तानं सर्व आमच्या पूर्णा तालुका म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ते अबाधित राहिलेला आहे. जिल्हा परिषदला 3 उमेदवार 6 पैकी विजयी झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राहिलेला अनुशेष भरून काढायचं काम आम्ही तिघंजणं प्रामाणिकपणानं करू. पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, प्रामुख्यानं शिक्षणाचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जिल्हा परिषद सभागृहात आमच्या तिघांचा आवाज उठू. एकीकडे विरोधक आपल्या पुढे आमच्या तिघांसमोर पण मोठे मोठे धनशक्तीवाले विरोधक होते, पण जनसामान्यांचं मत आमच्या बाजूनं होतं. त्याच्यामुळं धनशक्तीचा पराभव होऊन जनशक्तीचा विजय झालेला आहे. हा विजय सर्व शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आहे, जे आमच्या सोबत होते शेवटच्या श्वासापर्यंत. हा विजय त्यांचा आहे. जनतेनं त्यांना निकालातून उत्तर दिलं भ्रष्टाचाराचं. मला 2400 मतं मिळाली. त्याच गावात, ज्या गावात सभा झाली का त्या गावात 2400 मतं मिळाली. एकीकडे भाजपची सत्ता आहे आणि जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा भाजपचा आमदार असताना जनतेने तुम्हाला भरभरून असं यश दिलं आहे, काय वाटतं? आम्ही तिघं पण ग्राउंड लेवलची माणसं आहेत. देशात राज्यात कोणाची सत्ता आहे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही जनतेच्या सुखात दुःखात अडीअडचणीला अर्ध्या रात्री उभं राहतो. म्हणून लोकांनी आमच्यावर हे विश्वास टाकलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही तिघं कुठेच तडाई जाऊ देणार नाही. एकीकडे धनशक्ती होती. परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.